बात मानूंगा मैं, गुस्सा मत करो। I promise. I promise. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आजच्या सॉरी मी गोची गेली. आमचा इंट्रोडक्शन आमचा माणूस देतो दे रे परत एकदा. हे माझं काम आहे ना यार. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि अंड्या उंड्यास चॅनल. ठीक आहे, अंड्या चॅनल. बस हो बाबा, तू काय बोलली माय चॅनल? आर चॅनल बोलले मी. मी काय माणूस आहे. ठीक आहे, मला वाटलं बरं. तर मंडळी आम्हाला हिथं घेऊन यायचं कारण माझ्या बायकोमुळं आलंय. कारण माझ्या बायकोने आत्ता बसल्या काय पाहिलंच, टॉक्सिकचा ट्रेलर. सो आम्ही ह्याच्या आधी देऊळबंद आणि स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेचा रिव्ह्यू केलेला आहे, बट ती मूवी आम्ही बघितल्यानंतर त्याचा रिव्ह्यू केला होता दोन्ही मूवीजचा. हा म्हणजे ट्रेलरचं नव्हतं, आपण ट्रेलर. हा एक्झॅक्टली. सो इथे आम्ही वी आर हिअर टू रेकॉर्ड द ट्रेलर रिव्ह्यू. आम्ही फॉर द फर्स्ट टाईम आत्ता काही तासांपूर्वी टॉक्सिकचा ट्रेलर लाईव्ह झाला आहे आणि आम्ही त्याच्याबद्दल आमची काय मतं आहेत, आम्हाला काय वाटतं आहे हे थोडंसं डिस्कस करणार आहे. आपण पहिले अंड्याला विचारूयात, अंड्याला यश कसा वाटला? भाई सेक्सी खतरनाक आहे. पूर्ण ट्रेलरमध्येच कळतंय की यश भाऊनी स्वतः अख्खा मूवी खाल्लाय. आय नो. म्हणजे तुम्ही दुसरे घ्या कास्टिंग त्याच्यासोबत, पण कशाला घ्या जर बिचारा एकटा सगळ्यांचं मार्केट. अरे पण मग मूवी कसं चालणार? सपोर्टिंग कास्ट पाहिजे ना. एवढे पण नको सपोर्टिंग, थर्ड कास्ट वाटेल हा एकटाच हिरो असं झालंय. बट आय ॲग्री विथ अंड्या. एंटायर मूवी ट्रेलर आम्ही बंद केल्यानंतर सुद्धा आम्हाला फक्त डोक्यात यश 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 एवढंच येत होतं, बिकॉज ही हॅज डन आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन ट्रेलर. आणि आय रिअली बिलीव्ह दॅट मूवीमध्ये पण अजून जास्ती त्याचं काम चांगलं असेल. नाव कमिंग बॅक टू द ट्रेलर स्टार्ट होतो एक वियर्ड चाइल्डहुडच्या मेमरीपासून, विच आय फील दॅट इज यशचं किंवा मेमरी नव्हतं, ते सीन होता. आय थिंक ते लहान पोरगं तो तिथं होता. हां, आणि इट स्टार्ट्स फ्रॉम दॅट. आणि कियारा अडवाणी आणि तिच्यासोबत एक मुलगा पिक्चरमध्ये येतो, विच इज कियारा अडवाणी सन. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मी तबाही सॉन्ग बघितलं होतं तेव्हा मला असं वाटलं की इट इज लाईक अ लव्ह स्टोरी आणि तो खूप मोठा माफिया असेल आणि मग ही अशी गर्ल नेक्स्ट डोअर नॉर्मल मुलगी असेल आणि मग यशच्या विलन्सनी तिला मे बी मारलं असेल आणि अशी काहीतरी स्टोरी मला ऑनेस्टली जेव्हा आपण गाणं बघलं तेव्हा वाटली होती. पण ट्रेलर बघितलं मला नाही वाटत तो यशचा पोरगा आहे, कारण तो शूट करायला जातो गोळी शूट करायला जातो त्या लहान पोराला. म्हणजे मे बी एकतर त्याचं नसणार, कोणाचा असेल मे बी काहीतरी असं जिवंत राहिलं असेल, त्याला मारायचं पण नसेल, त्या मुलाला मारायचं पण नसेल. हां, सो मे बी बेसिकली पहिल्या शॉटचा पुढे काही मूवीत असा काही रिलेशन वाटलं नाही. बट एवढं नक्की आहे की ऑल द लेडीज स्टार्स have done outstanding, brilliant performance. Acting wise, casting is so strong. Kiara Advani, Nayanthara, Huma Qureshi and also Tara Sutaria has done outstanding job. आणि also यशचा डबल रोल आहे हे आम्हाला वाटलं नव्हतं, मला अजूनही वाटत नाही. पण काय गरज नव्हती दाखवायची माहिती का डबल रोल. लिटरली मी तुला बोलतो काहीतरी सस्पेंड ठेवायचं होतं. आता मला तर क्लिअर झालं की ह्या डबल रोल मध्ये फाईट आहे. डबल रोल आहे का मुलगा आहे का काय काय कळना. म्हणजे हे जर मुलगा झाला तर मला जवान वाटेल, काय त्याचे शॉर्ट बघून मला ॲनिमलचे वाटले. हो, जेव्हा ट्रेलरमध्ये तुम्ही बघाल तर एक शॉट आहे जिथे यश असा कोयत्यानी मारधाड करतोय आणि ही इज लिटरली वेअरिंग व्हाईट लुंगी विथ ऑल ब्लड ऑन हिज बॉडी. तो लिटरली आम्हाला ॲनिमलचा रणबीर कपूर आठवला लिटरली. आणि हा जर बाय एनी चान्स त्याचा पोरगा निघाला तर मग जवान. म्हणजे बॉलिवूड इट इज नॉट कनेक्टेड. टॉक्सिक इज नॉट कनेक्टेड. हा पण असं वाटतंय तसं नसतं. स्पाय वर्स इज डिफरंट रे बाबा. स्पाय वर्स असून दे, पण असं नका क्रेडिट करू की तो त्याचा नाहीये. बट विचार आमचा शाहरुख खानने कशी करून लेगसी केली. बट टुवर्ड्स दी एंड मूवीच्या डेफिनेटली हे तर लक्षात आलं आहे की
तो जो यंग यश आहे तो यशचा मुलगा आहे आणि सन आणि फादरची फाईट आहे आणि वी आर रिली एक्सायटेड टू वॉच दॅट. अजून त्यामध्ये काय शॉट होते ती भाई साहेब तो म्हणजे तो मला असं वाटतंय त्या शॉटमध्ये असा सीन होता की तो ड्रंक होता आणि ती हिरोईन ॲक्ट्रेस यार तिचं नाव मला माहित नाही तारा नाही ती दुसरीवाली तू म्हणते ही नवीनच फेस आहे तू बोललीस. अच्छा हो आय डोंट नो मला ती श्रीलीला वाटली आणि आय वॉज लाईक व्हॉट श्रीलीला कुठून आली ह्याच्या आधी कधी तेवढा घाबरत होते पिक्चर त्याला फेमस करायचं पिक्चर आणि जोक सपाट गाईज ती हिरोईन दरवाजा उघडून आत येते आणि यश हॅज बीन शोन नेकेड नंगा राहताय खडा बाई त्याचं घर आहे म्हणजे ऑब्विसली मूवीत होतं पण त्याचं घर आणि ती त्याला काय म्हणते की मी इथे सिव्हिलाइज्ड कॉन्व्हर्सेशन करायला आली आहे आणि यश मग सिव्हिलाइज्ड आणि ओ माय गॉड इट वॉज डेंजर म्हणजे त्याच्यानंतर आमचं असं झालं की मूवीकडनं एक्सपेक्टेशन्स आर रिली रिली हाय आणि ग्राफिक वाईज जिथे यशचं यंग रूप दाखवलं तिथे वुड हॅव बीन बेटर. तिथं खूप चांगलं झालं असतं कारण जेवढं स्टार्टिंगपासून आपल्याला ओढलं ना म्हणजे त्यांनी VFX वगैरे ते सगळे म्हणजे जेवढं एंगेजिंग ठेवलेलं ते ज्यावेळेस त्याचा मुलगा त्याचा भाऊचा डबल रोल कोणतरी आहे तो त्यावेळेस तो एकदम डाऊन आहे म्हणजे तिथं लिटरली असं वाटलं की परत साऊथचे जुने पिक्चर बघतोय आम्ही. थोडंसं बट अगेन इट्स अ ट्रेलर ऑफकोर्स मूवीमध्ये त्याच्यापेक्षा 100% एनहान्समेंट असते सो इट माइट लुक गुड ऑन बिग स्क्रीन. पण मला एक सांग ज्यावेळेस तू तबाही सॉन्ग यांनी रिलीज केलं आय थिंक सॉंगच रिलीज केलं ना सॉन्ग रिलीज केलं तबाही सॉन्ग बघून आणि आता तुला ट्रेलर बघून काय फरक वाटला. आता ट्रेलर तू विसरून मी तेच तुला सांगितलं ना व्हिडिओच्या स्टार्टला की मला लव्ह स्टोरी वाटली होती आणि आता मूवी बघून मला असं कळतंय की काहीतरी अजून ड्रामा आहे मूवीमध्ये. इट्स नॉट ओनली अ लव्ह स्टोरी. म्हणजे लिटरली ज्यावेळेस मी नव्हता त्याचा ट्रेलर पाहिला उंड्याने पाहिला होता आणि तिने मला सांगितलं ही पूर्ण लव्ह स्टोरी आहे आपण बघायला जाऊया. अरे लव्ह स्टोरी असं लव्ह स्टोरीमध्ये ह्याला म्हणजे हा माफिया आणि गरीब घरची पोरगी मग काहीतरी झालं ती मेली किंवा यश मरतो पुन्हा म्हणजे असं आमचं आम्ही काहीतरी असे भरपूर लावलेलं चंद्रवरती ह्यांचा पुनर्जन्म झाला यशचा असं काहीतरी असं म्हणणं. आणि आता ट्रेलर बघितलं जरा कळलं की भाऊ आहे वेगळी स्टोरी में कुछ दम है गाइस स्टोरी कुछ अलग कारण जिथं ती बोलती ना KR आडवाणी बोलती ना त्या लहान पोराला की हे आपल्याला ऍक्सेप्ट नाही करणार हा ये लोग हमें एक्सेप्ट नहीं करने वाले तिथं आम्हाला क्लिक झालं की आई हा याचाच पोरगा आहे काहीतरी गडबड आहे. सो अजून एक रिलेटेबल आहे जर तुम्ही KGF ऑब्व्हियसली KGF बघितलं असं होणारच नाही त्यामध्ये पण ती स्टोरी लाईन थोडीशी सेम होती नाही का तू इस पे राज करेगा त्यात ही नयनतारा पण एक डायलॉग मारती की मैं चाहती हूँ तुम सब पे राज करो. आठवलं तो डायलॉग का होता यामध्ये मी चाहती हूँ तुम सब पे राज करो ती तर ह्याची आयटम पण नाहीये. हे टॉक्सिक आणि KGFचं काही कनेक्शन नाहीये ना नाहीये मी चाहती तू या सब पे राज कर काहीतरी आहे डायलॉग मी दाखवील तुम्हाला आम्ही हे बोलताना मी कुठल्या डायलॉगचा बोलतोय पण तो डायलॉग का होता ह्यामध्ये. पण नयनतारा कोण होती म्हणजे नयनतारा KGF मध्ये नाहीये ना नाहीये KGFचा संबंधच नाही यासोबत पण तो डायलॉग होता. सो मला ते वाटलं की सेम ती आपली KGFची स्टोरी आईची तू खूप श्रीमंत हो त्या टाईपमध्ये असे वाटलं थोडंसं. पण डेफिनेटली नयनतारा यशची आई तर नाही वाटत आहे. शी इज लुकिंग व्हेरी यंग. हा म्हणजे आई नाही म्हणजे बिचाराची रोल पण नाही करायची मला नाही करायची जी आई म्हणाल. एनिवेज गाईज अंड्याला हेच म्हणायचं होतं की वी रिली लव्ड वॉचिंग दी ट्रेलर आणि द मूवी इज कमिंग आउट ऑन 26 August 26 so it gonna be a super hit success. 100,000 CR तर फिक्स आहे. तर असं आम्हाला वाटतंय तर तुम्ही पण नक्की तुमचे आपण असे डुलतो काय जस्ट आर्थिंग गाईज तर तुम्ही पण नक्की तुम्हाला काय वाटले ट्रेलर बघून तुम्हाला काय वाटलं ट्रेलर बघून हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला पण मेन्शन कराल आम्हाला तुमचाही पॉईंट ऑफ व्ह्यू दिसेल आणि जस्ट आम्ही ट्राय करतो हे लक्षात ठेवा. आणि दिस वॉज आवर फर्स्ट रिव्ह्यू. आम्हाला प्रेम आम्ही असं हे नाही करत की आता चला रिव्ह्यू करणार आम्ही. आमचं पेज इज नॉट अ रिव्ह्यू पेज बट ॲज अ कपल बिकॉज इट्स अ लव्ह स्टोरी इट्स अ कपल काइंड ऑफ मूवी. आणि आम्हाला पिक्चर बघायला आवडतं सो आम्ही बघतो मूवीज. मला पूर्ण तर करू दे वाक्य आणि असं आम्ही म्हणत असतो. हा वाक्यच नाही पूर्ण करू देत मला. सो इट्स काइंड अ कपल रिलेटेड मूवी आणि ॲज अ कपल आम्हाला त्या मूवीबद्दल काय वाटलं म्हणून आम्ही ऑनेस्ट ओपिनियन दिलं. ट्रेलरबद्दल काय वाटलं सो वी रिली लव्ड वॉचिंग ट्रेलर आणि वी आर रिली एक्सायटेड. एक नंबर ट्रेलर आहे मूवी एक नंबर असणार आहे भाऊ खतरनाक मजा येणार आहे.
झालं आता मी वाक्य पूर्ण करू. हां सो माझं हे तिसऱ्यांदा तुम्हाला दाखवायचं लॉजिक हेच होतं की मी विसरून जातो बोलता बोलता, पण ही विसरत नाही. आता तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल देतो. बाबू बोल, कुठं वाक्य होतं? हां तर तुम्ही तुम्ही बघू शकता, तिथूनच चालू झाली. नाही हे मला नाही करायचंय यार, हा त्रास आणि तिथे अशी पॉज घेती, थांबली की हा तिथून चालू होती. आता बाबू हा चला आता नाही डिस्टर्ब करत. तर मंडळी माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की सगळ्यांनी जा आणि ट्रेलर नक्की बघा. तर मग मंडळी आम्ही ट्रेलर बघितला आहे, तुम्हीही बघा. आणि येत्या 26 ऑगस्टला हा मूवी रिलीज होतो आहे. तर आमचं सजेशन असं आहे की सगळे नक्की जाऊन थिएटर एक्सपिरियन्स ह्या मूवीचा घ्या, बिकॉज इट्स रॉकिंग स्टार यश गाईज, यश. सो थँक्यू. भेटूया मूवी नंतर. येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अंड्या व्लॉग्स आणि होप यू लाईक दिस फन कॉन्व्हर्सेशन विथ अस. आणि तुम्हाला असेच अजून फन कॉन्व्हर्सेशन्स किंवा व्लॉग्स आमचं ऐकायचं असेल तर प्लीज नक्की कमेंट सेक्शनमध्ये असं डुला आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आणि आम्हाला असंच प्रेम सपोर्ट देत राहा. वी लव्ह यू गाईज. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.